हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आपली शेवटची रास म्हणजे मीन रास. मीन राशीसाठी डिसेंबर 2025 हा कसा असणार आहे. मीन राशीला 2025 मध्ये अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागलं आहे याची मला पूर्ण कल्पना आहे आणि 2026 अगदीच उंबरठ्यावर आहे. बघूया डिसेंबर 2025 तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे. त्याआधी आपण जाणून घेऊया आता करंट सिच्युएशन मध्ये तुमच्या एनर्जीज काय आहेत. तुमच्या एनर्जीज मला काय सांगू इच्छितं त्याच्यावरती पुढचे सगळे आपण गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. द सन जे आहे जे सांगते की काही गोष्टींमध्ये ना तुम्ही अडथळे फेस करताय, ज्या अडथळ्यांमुळे तुम्हाला मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत असं एक फील येते. कुठेतरी काही संकट तुम्हाला येत आहेत मध्ये मध्ये, पण काही गोष्टींमध्ये तुम्हाला जाणीव आहे की प्रगती सुद्धा चांगली होते, एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा वेगाने होते, पैसे पण येत आहेत आणि थोडासा तुमचा ॲटिट्यूड आहे ना तो तुमच्या कामापासनं पळवाट करण्याकडे आहे. पण या सगळ्याचा तुम्हालाच त्रास होणार आहे याची तुम्हाला कल्पना सुद्धा आहे. पैसे खर्च होत आहेत, पैसे जेवढे येत आहेत तेवढेच अचानक खर्च पण होतात. आपण म्हणतो ना की खर्चांना अचानक पाय फुटतात, तसं काहीतरी झालंय. सो थोडक्यात काय, संकट कोणते ना कोणती आहेतच, पण मला असं वाटतं की त्याचा संबंध तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जोडताय. कारण पैसा येतोय असा जातोय, असं कुठेतरी तुमचं झालेलं आहे. बघूया आपण आता रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय सांगतात तुमचे कार्ड्स. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ओके, एक तर जजमेंटचं कार्ड आलेलं आहे जे सांगतं की तुमचे जे कोणी पार्टनर आहेत तुमच्या लाईफमध्ये ते तुमचे काहीतरी पास्ट लाईफ कनेक्शन आहे म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. याचा अनुभव तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये येईल. किंवा जर तुम्ही सिंगल असाल तर तुमचे सोलमेट तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये भेटेल. मॅरिड असाल तर प्रश्नच नाही, सगळं व्यवस्थित चालेल. कारण हे बघा ना, हॅपी फॅमिलीचं कार्ड आलेलं आहे. सो प्रश्नच नाही, चांगलं सगळं व्यवस्थित आहे फॅमिलीच्या बाबतीमध्ये. किंग ऑफ हँड्स रिव्हर्स पोझिशन मध्ये आले. सो रिलेशनशिप पुढे जाऊन टिकेल की नाही याच्याबद्दल थोडासा संभ्रम आहे. फोर ऑफ कप्स सांगते की जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्या मनात जसा पार्टनर आहे तसा पार्टनर तुमच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही समोरून किती मागणी आली लग्नासाठी तरी ती तुम्ही त्याला होकार देणार नाही. ठीक आहे. आता जर तुम्ही मॅरिड असाल तर रिलेशनशिपच्या बाबतीत हेच कार्ड सांगतं की तुम्हाला तुमच्या पार्टनरकडनं काही खास अपेक्षा आहेत. जोपर्यंत तो तसं वागत नाही तोपर्यंत तुमचा रुसवा काही जाणार नाहीये. अजून एक कार्ड आपण रिलेशनशिपचा घेऊया. रिलेशनशिप जपण्याकडे कल आहे, पण फ्युचरमध्ये हे रिलेशनशिप कितपत टिकाऊ धरेल की नाही याच्याबद्दल अजूनही संभ्रमता आहे. आपण जाणून घेऊया की जे मीन राशीचे लोक जॉब करत आहेत त्यांच्यासाठी कसा असणार आहे डिसेंबर 2025. जॉबच्या बाबतीमध्ये थोडे वाद दिसत आहेत मला ऑफिसच्या इथे होताना, पण तुमचा ॲटिट्यूड सुद्धा काही कमी नाही आहे. तुम्ही हे दोन्ही कार्ड सांगतात की हरेला कार्य करण्याकडे तुमचा कल आहे ओव्हरऑलच. जेव्हा जॉबमध्ये भांडणं होतील, वाद होतील, तेव्हा तुम्ही काही कोणाचं ऐकणार नाही आहात. तुम्ही सुद्धा सुसाटमध्ये उत्तरं देणार आहात आणि ज्याच्यामुळे तुमचा वर्क लाईफ बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जॉबच्या ठिकाणी चुकीचे निर्णय घेऊ नका, शांततेत घ्या असं दिसतंय. द इम्प्रेसचं कार्ड आहे. सो जसं तुम्ही कामाच्या बाबतीत हे कार्ड जर रीड करायचं झालं तर क्रिएटिव्ह आयडियाज तुम्हाला चांगल्या फ्लो होतील. पण ऑफिसच्या ठिकाणी जे वाद आहेत ते डिसेंबर 2025 मध्ये वर डोकं काढणार आहेत आणि तुम्ही प्रत्येकाला उत्तर देताना कुठेतरी दिसतंय की तुम्ही तुमचं भांडण मिटवण्याकडे कल नसणार आहे. तुम्ही त्याला 4 शब्द ऐकल्याशिवाय शांत बसणार नाही. बघूया आपण बिझनेस करणारे जे आहेत त्यांच्यासाठी कसं असणार आहे डिसेंबर 2025. बिझनेसच्या बाबतीमध्ये आलेलं आहे. तुमच्या हातात जे आहे त्याला वाढवायचं कसं, तुमचा बिझनेस कसा वाढवायचा ह्याच्याकडे तुमचा जास्त कल असणार आहे. बिझनेसमध्ये काही लोकांमुळे तुम्हाला तोटा झाला होता, काही लोकांच्या शब्दांमुळे, कृतींमुळे तुम्हाला दुखावला गेला होता, त्यातनं तुम्ही हील होणार आहात कुठेतरी असं दिसतंय. शिवाय कुणाला तरी म्हणजे तुम्हाला कदाचित तुमच्या सगळ्या क्लायंटसाठी असेल, पण काहीतरी तुम्ही गिफ्टिंग आयटम्स चा विचार करताय की तुम्हाला कोणाला तरी
काय म्हणतात ना, नवीन वर्ष सुरू होणार आहे म्हणून किंवा वर्षभर तुम्ही तुमचे जे कोणी क्लायंट होते, जे मेजर क्लायंट, त्यांना काहीतरी गिफ्ट देण्याचा विचार करताय. हॅपी फॅमिलीचं कार्ड आलेलं आहे बिझनेसच्या बाबतीत. सो बिझनेसमधनं येणाऱ्या इन्कमचा उपयोग घरामध्ये सुख, शांती, समाधान देणाऱ्या गोष्टींसाठी, फॅमिली आउटिंगसाठी होऊ शकतो. आता बघूया आपण फायनान्सेस तुमचे कसे आहेत. फायनान्सेस काय सांगतात. फायनान्सच्या बाबतीत कार्ड आले आहे की दूरदृष्टीने काहीतरी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. लोनसाठी अप्लाय केलं असेल तर ते थोडं होणार नाही अप्लाय. त्याच्यावरून सांगितलं की दूरदृष्टीचे निर्णय घेणार आहात, इन्व्हेस्टमेंट मोठ्या करणार आहात. लोनचं काम होणार नाही. एस ऑफ स्वॉर्ड्स आलेलं आहे. सो जे हे कार्ड सांगत होते मी की काहीतरी महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट करणार आहात. सो त्याच्याबद्दल काहीतरी महत्त्वाची बातमी तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. आणि थोडं स्लीपलेस नाईट्स आहेत. ऑब्व्हियसली जर तुम्ही फ्युचरच्या दृष्टीने जर 4 पैसे तुम्ही गुंतवतायत, ती मोठी अमाऊंट असेल, तर तुम्हाला थोडं टेन्शन येण्याची शक्यता आहे. सो काळजी घ्या. त्यानंतर लास्ट बट नॉट अ लीस्ट आपण पाहूया मीन राशीच्या लोकांची हेल्थ कशी असणार आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये काही नाही. नो एनी निगेटिव्ह कमेंट. व्यवस्थित असणार आहे. कोणताही आजार नाही, मायनर नाही, मेजर तर नाहीच नाही. चांगलं कार्ड आलेलं आहे. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत आपले साईड एरोने की तुमच्यासाठी तुमच्या गुरूंचा संदेश काय आहे. गुरूंचा संदेश आहे की द गिफ्ट इन हिज इन्फिनिट कंपॅशन बाबा ग्रँट्स विशेस प्रे टू हिम. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे डिसेंबर 2025 मध्ये आणि ती तुमच्यासाठी युनिव्हर्सने पाठवलेलं गिफ्ट असणार आहे. किती छान. आता आपण जाणून घेऊया एंजल कार्ड्सने की तुमच्या सोबत जेव्हा घटना घडणार आहेत त्या तुम्हाला एंजल्स काय सांगू इच्छितात, काय घडणार आहे तुमच्यासोबत. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. हे बघा, कधी कधी लोकांकडे ना मदत मागण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, काहीच वाईट नाही आहे. सो एंजल्स सांगतात की ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुम्हाला मदत पाठवणार आहेत. फक्त मी पाठवलेली मदत तुम्हाला घेता आली पाहिजे. ठीक आहे. सो चांगली गोष्ट आहे. आता तुमचं माझं आवडतं द बुक ऑफ आन्सर्सनी आज बघूया की डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा घटना घडणार आहे तुमच्यासोबत तेव्हा तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा. यू विल रिग्रेट इट. काही ना निर्णय तुम्हाला नंतर पश्चाताप होणार आहे. यू विल नीड मोर इन्फॉर्मेशन. आणि अशी वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आतापासूनच इन्फॉर्मेशन गॅदर करायला सुरुवात करा. प्रोसीड ॲट मोर रिलॅक्स्ड पेस. मन शांत ठेवून मग सुरुवात करा. यू कुड फाइंड युअर सेल्फ अनेबल टू कॉम्प्रोमाइज. काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करायची वेळ येणार आहे असं दिसतंय आणि ते तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे. डोंट इग्नोर द ऑब्वियस. म्हणजे कधी कधी सरळ डोळ्यांना ते दिसतं ना, तेच ॲक्च्युली समाधानपूर्ण उत्तर असतं आपल्या प्रॉब्लेमला, पण आपण त्यालाच निग्लेक्ट करतो. ठीक आहे. तर तसं करू नका. यू विल हॅव टू कॉम्प्रोमाइज. काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करायची वेळ येईल. स्पीकअप अबाउट इट. मनातल्या गोष्टी मनात ठेवू नका, चर्चा करा. बेटर टू वेट. घाई गडबड करण्यापेक्षा सध्या थांबा. महत्त्वाचा निर्णय घेऊच नका असं आपल्याला बुक ऑफ आन्सर्सनी आलेलं आहे. सो ऑन दिस गुड नोट आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच. बाय बाय.